नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मतदान केंद्रापर्यंत मोबाईल नेता येणार, मतदारांनी केले निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत। मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे। हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 आणि निवडणूक आचारसंहिता 1961 यांच्याशी सुसंगत आहेत। ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मोबाईल फोनचा वाढता वापर लक्षात घेता तसेच वृद्ध महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे। तर मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहणार आहे। प्रवेशद्वाराजवळ मोबाईल सुरक्षित ठेवण्याची सुविधा मतदाराला दिली जाणार आहे। मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही। मात्र काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात। मतदान गुप्ततेचा नियम 49M यापुढेही काटेकोरपणे पाळला जाणार आहे। प्रचाराच्या संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचारास मनाई करण्यात आली आहे। मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र VIS नसल्यास देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या पलीकडेच ठेवावे लागणार आहेत। भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळवले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।